एका व्यापाऱ्याने आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। रात्री कुटुंबासोबत जेवण करून झोपल्यानंतर सकाळी उठतात व्यापाऱ्याने विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। त्यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं आहे। जळगाव शहरातील प्रेमनगर येथे राहणाऱ्या व्यापाऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी 4 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजता उघडकीस आली होती। मात्र शनिवारी 6 जुलै रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान निधन झालं आहे। या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। जळगाव शहरातील प्रेमनगर परिसरात विनोद जैन वय वर्ष 44 हे व्यापारी आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे। पंचमुखी हनुमान मंदिर परिसरामध्ये त्यांचं दुकान असून व्यापार करून ते आपला उदरनिर्वाह करत होते। गुरुवारी 4 जुलै रोजी सकाळी उठल्यावर विनोद यांनी 8:30 वाजेच्या सुमारास विषारी औषध घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला। दरम्यान कुटुंबियांना समजतात त्यांनी तत्काळ विनोद जैन यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं। त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी 6 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास त्यांचं निधन झालं। त्यांच्या निधनानंतर कुटुंबियांनी एकच आक्रोश केला। विनोद जैन हे नेहमीप्रमाणे आपला व्यापार संपवून रात्री घरी आल्यानंतर कुटुंबासोबत जेवण करून हसत खेळत रात्री झोपले। मात्र सकाळ होताच विनोद यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता। 2 दिवस खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा अखेर मृत्यू झाला। त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप कळू शकले नाही। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। या घटनेप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे।